ओहो सई मॅडम, when I come, I bloody own the stage. Oh yeah. You do. What? Understand you? म्हणजे काय समजले? प्रसाद सर, या वाक्याचा अर्थ मला कळलेला आहे. बोलत काय बसलो, महत्वाचं काय माहिती आहे, माझी प्रियशी मला आज इथं भेटायला येणार आहे. बर. गेली 20 वर्ष ना आमचं एकमेकावर प्रेम आहे, पण ना तिच्यात हिंमतच नाही हो घरच्यांना सांगायची. काय आहे, मला पटलंय ना, त्याच्यामुळं मला बाहेर कुठे लपडं करता येत नाही. काय समजलं? माझा स्वभावच आहे ना तसा. काय समजलं? काय आहे, मी एका वेळी ना एकच शो करतो, इतरांसारखं नाही आहे माझा. खरंय. गावागाव जाऊन ट्रॅव्हलिंगचा शो करायचा, लोकांच्या फुकट गाडीत बसायचं आणि गावभर फिराय. माझ्या स्वभावात बसतच नाही. काय समजलं? माझ्या प्रियशीचं पण तसंच आहे. नगरला असते, नोकरी करते, आठवड्यात सुट्टी भेटते ना शनिवारची, तेव्हा मला एका तासासाठी इथं भेटायला येते. 1 तास मला फार महत्वाचा आहे. काय समजलं? बोलण्यातच 5 मिनिटं वाया गेली, आता 55 मिनिटं राहिली आहेत, अजून मसाडी आलेली नाही आहे. चल माझ्या बरोबर. तुम्ही पहिल्यांदा मार, हा ना त्याला पहिल्यांदा. त्याने मला एसटीत न उतरताना धक्का मारलाय. स्टँडवर धक्का मारला, मग इथं मारण्यासाठी आलेस? तिथंच वाजवायची ना कानफडात. म्हणजे तुमची हाईट पण सेम आहे, हात वाचला असता. काय बोलताय तुम्ही? काय बोल? उद्या लग्न झाल्यानंतर माझी कुणी छेड काढली तर तुम्ही कसं वागाल ना ह्याच चेकिंग करते मी. अगं हे चेक करण्यातच आपली 20 वर्ष गेलेली आहेत. अरे 20 वर्ष झाली आपण एकमेकावर प्रेम करता वाय का नाही? 20 वर्ष झाली. हो, तुला काय करायचं आहे? हा, 20 वर्ष आम्ही प्रेम करतो, तुला काय करायचं आहे? म्हणजे माझ्या जन्माच्या आधीपासून तुम्ही प्रेमातच आहे? नाही, तू जन्माला येतोस याची आम्ही वाट बघित होतो. वा साड्या मारीन ना, देख तिथं. तुम्ही मारलं पण नाही केलं ना. शाळा बघ, काय झालं तुला किती वेळा सांगितलं घरी सांग, हा म्हणजे आपण लग्न करून टाकू ना. पण नाही, पुढच्या वर्षी करू, पुढच्या वर्षी करू. ह्याच्यात ना 20 वर्ष निघून गेली, वय पण वाढत गेला आपला. मला वाटतं ना, बघ असं करशील ना तर तुझ्या घरचं ना एक दिवस तुझं लग्न ना इलेक्ट्रिकच्या खांबाशी लावून देतील. सांग ना तुझ्या घरच्यांना, प्लीज सांग ना. नको बाई, नको. का नको? माझी खात्री आहे, तुम्हाला बघितलं ना ते इलेक्ट्रिकच्या खांबाचीच लग्न करा असं म्हणतील मला. तुला खात्री आहे? मग का प्रेम केलंस माझ्याशी तू? असं काय करता, प्रेम आंधळ असतंय ना. पण एवढं स्लो असून नाही चालत ना. सॉरी बसा नाही. ऐका ना, काय आता ना मी ठरवलंय काय आपल्याबद्दल घरी सांगायचं. अरे वा वा, अगं शालू झोका दे गो मैना, अगं शालू झोका दे गो मैना, शालू झोका दे गो मैना. उघडी नाही आणली रुसलीच मैना, उघडी नाही आणली रुसलीच मैना, शालू झोका दे गो मैना. सांग सांग, या तुझ्या आई वडिलांना जोपर्यंत ऐकायला येतं तोवर सांगून टाक. नंतर काय उपयोग येणार? ऐकायला येणार ना, उपयोगच नाही ना सांगून. सांगते म्हणलं ना, खरंच सांगणार आहे मी आता. नक्की सांगशील? इस बात पे मुंह मीठा हो जाए. आम्ही नाही जावं तिकडं. मला माहित आहे सगळं तुमचं चावटपणा. एवढं एखादा माणूस लांबनं आलंय, पाणी बी नाही विचारावं, खायला प्यायला विचारावं, काय मुंबईट आम्ही नाही जाऊ. अगं असंच बोललो ग, खाण्यापिण्याच्या नादात ना आपला 1 तास ना 1 मिनिटासारखा सरकन निघून जातो. गोड आपल्याला ना गोड गोड बोलायला मिळतच नाही, वाट लागते सगळी. रोमॅन्टिक कधीतरी बोलायला पाहिजे का नाही मनात? म्हणून आयडियाची कल्पना केली. काय एसटीतच डबा खाऊन आली. वा वा वा, शाबास. नाही मी म्हणलं आता आई बाबांना सांगायचंच आहे, एक पल पुढे झालं काय हरकत आहे. गजरे घ्या गजरे, गजरे घ्या गजरे, करा दिवस साजरे. गजरे घ्या गजरे, करा दिवस साजरे. गजरे घ्या गजरे. काकू गाजरा घेणार काय? काकू दिसते तुला? काकू काकू आहे ती, काकू दिसते. ठीक आहे,
या आयटम गदा घेणार काय? आयटम बोलतो तिला दिसत असली तरी. हा काय ए माझी गर्लफ्रेंड आहे. गर्लफ्रेंड हा तुमची मग या वयात? बायकोला माहिती काय लफड? ए लपड म्हणायचं नाही. लपड म्हणायचं नाही. अशी मुस्काटी दे ना एक. हा प्रेम आहे आमचं एकमेकांवर. हा प्लेटोनिक लव. हा म्हणजे प्लेटोनिक लव म्हणजे आपण लग्न करणार आहे ना आता 2-4 वर्षांसाठी. मुस्कान फोडी ना बसाड्या. ट्रेन प्लॅटफॉर्मवर थोडी लेट आली लगेच लेबल लावू नको आमच्या लपड्याचा. मेरी जान है वो. जानसाठी गजरा दे ना गजरा. मोरे असं सारखं जान जान म्हणू नका. कसं होतंय मला पाहिजे. जास्त मुरडू नका. गजरा घ्या. या वयात प्रेमा करताय. 22 रुपये झाले. 22 रुपये. 22 रुपयाचा गजरा नको मला ठेव. अरे अरे तो 22 करोड जरी म्हटला ना तरी मी घ्यायला तयार आहे. ऐक हो द्या इकडं. 22 करोड म्हणताय ना द्या. मजा कळत नाही. बसाड देव कानाखाली मजाक करताव काय? अरे 20 रुपयाचं कशाला टेन्शन घेतेस तू? ऐका ना इकडे या. काय तो 20 म्हणला 22 म्हणला लगेच पैसे द्यायचे नसतात. का? बार्गेनिंग करायचं असतं. जरा थांबा जरा. हा. ए बाबा 20 रुपयाला काही जमणार नाही. द्यायचं ते 2 रुपयाला द्या नाही तर निघित ना. नाही होत आहे. नाही जमायचंच नाही. म्हणजे खरेदीच माझी 20 रुपयाची आहे की नाही? झालं का सुरुवात नाटक. नाही होत तसं नाही. काय वेळ तुम्हाला आमचा 2 मिनिटं बोलू द्या. तसं नाही. म्हणजे कसं आहे माहिती काय? 1 तास असतो. 1 मिनिट थांब बोलतोय ना मी. म्हणजे कसं आहे माहिती काय? अहो सकाळी नाला सोपाऱ्यावरनं उठून दादरला जायचा माल आणाय. म्हणजे काय खाऊचं काम आहे काय? होय. तिकडनं माल आणायचा. फुलं घ्यायची. घरी जाऊन त्याचं गजरं विणायचं. तर व्यवस्थित असं रचून ठेवायचं. आणि एवढ्या गर्दीत ना ते न सांगता विकायचं म्हणजे काय खाऊचं काम आहे? त्या टीसी बसलेलंच असतात. त्यांना फाईन बिन भरायला लागतो. तुम्हाला सांगून का उपयोग आहे? लय कष्ट पडतात तो आम्हाला. मग तुला एकट्यालाच कष्ट पडतात. आम्हाला काही कष्ट पडत नाही. वेळ- हे तर काय उडत आले मी. वेळ महत्वाची ना अहो आपली. वेळ महत्वाचा नाही पैसा महत्वाचा आहे. हा? 2 रुपये मध्ये लय कमी होताय तो. काहीतरी बोला ना तुम्ही. गरीब आहे बिचारा देऊन टाक तेवढंच आशीर्वाद मिळतील. ऐक माझा. आता तुम्ही म्हणताय म्हणून बरं हा. का. बरं बाबा 2.5ला दे चल. हो, फक्त 50 पैसे वाढवली. 50 पैसे कुठून आणणार आहेस? आहेत ना माझ्याकडे. माझ्या आजीने दिले होते. आजी रे हा आजी चालते. नाही जागेवरच असते. मग पैसे कसं चालतील? पैसे चालतील का नाही तो त्याचा प्रश्न आहे ना. होय. तुम्ही आपला संसार बघणार आहे का त्याचा संसार बघणार आहे? थांबा जरा. तुम्हाला कळतच नाही काय. तुला द्यायचे ते दे 2.5ला नाही तर निघित ना. नाही होत आहे ना. 2.5 मध्ये लय. मी काय म्हणतो तुमचा राहू दे माझा राहू दे. हा. 19 रुपयात द्या. हे घे 19 माझा लकी अहो, आहे. तुला काय- घेऊन कसला टाकलं. लकी बेके नाहीये. 19ला जमणार नाहीये. द्यायचं तर 2.5ला दे नाही तर न घेत ना. अहो, नाही हो 2.5 लय. म्हणजे एवढं कमी नाही हो. 2.5ला नाही द्यायचे. नाही. मग 1.5ला दे चल. हो 1.5 म्हणताय ना. दीड एवढी खाली आलीस? ए बाबा मला नको आहे गजरा तुझा. जाऊ दे ना, तू निघ, नाही निघ. दे तर राहतं तुझी की कटकट कशाला तू काय घेताय? निघ निघ ना निघ. काय म्हणलं तुम्ही? कटकट नाही. एक गजरा घ्यायची तर कटकट वाटते अगं, तुम्हाला. नाही माझा ऐक. मी कटकट करते. ऐकून तर संसारासाठी आपल्या मी तडजोड करायला लागले. पैसे कमी करायला लागले. आणि तुम्हाला कटकट वाटते. नाही, असं वाटत असेल ना तर जाते मी. मला नाही येत नाही, नाही. नाही, धावू नका का? तुझी कटकट नाही आहे कसं ग. बोलता? आपला सगळा महत्वाचा बिल सगळा फुकट जातोय ना. अहो, कसं फुकट जातो? बिलच देत नाही. थांब तर 1 मिनिट तू बस. मी बघतो. बाय. इकडे वसाड्या. तुला काय दुसरा काम धंदा नाही? अहो. गजरा विकतोस आणि ही जागा आहे गजरा विकायची तुला काम करण्याची. इथं धंदा करतोस तो. पोलिसात कंप्लेंट दे ना तुझी. मी सांगून ठेवतोय. हो सांगताय कोणाला? मला का सांगू? हा आणि इथं काय तुम्ही पहिल्यांदा आलेला आहात? माझा रोजचा धंदा असतो इथे. मला एक गोष्ट कळत नाही. तुम्ही इथे येताच कशाला? म्हणजे काय म्हणजे अरे हा गार्डन इथं लहान पोरांना खेळण्यासाठी बांधलेला आहे. तुमच्यासारखी रागुमाईना जेव्हापासून इथं बसायला लागलेत ना तेव्हापासून त्यांचं आईस बाबूस त्यांना इथं खेळायला पाठवत नाहीत. का तुम्ही इथं जे खेळ खेळता ना ते घरी जाऊन खेळतात. आणि तक्रारीची कोणाची वार्ता करताय माझ्याशी? मी तुमची तक्रार करणार आहे. इथं काय मुकाचाटी करायला येतो तुम्ही? आम्हाला काय कळत नाही? अरे गेले 20 वर्ष तोच प्रयत्न चाललाय मुकाचाटी करण्याचा. त्याच मुद्द्यावर सगळा आडाखलेला आहे. हो नीट बोला तुम्ही. आधी सांगतोय तू जास्त बोल. रोज धंदा करतोय मी. तुम्ही निघा. निघ बोल ना. हिंमत आहे का घ्यायची? सगळा वेळ फुकट घालवलायस. 7-8 मिनिटं उरलेत. आता तरी जरा गोड गोड बोलूया ना. हा बोलूया ना. काय बोलायचंय?
काय बोलायचं शिल्लक नाहीये. तुमचं बार्गेनिंग सुद्धा जमना तुम्हाला. कसं संसार करणार आहे? अरे कसलं बार्गेनिंग? त्या बार्गेनिंगच्या गोष्टीत ना अख्खा 1 तास वाया घालवलायस तू. मागच्या वेळी ही आलीस तू येताना टरबूज घेऊन आली. हा बिया थुकतानावर 1 तास गेलेला आहे.